रायगड जिल्हा परिषदेचा निकाल लागून जवळपास 20 दिवस झालेत, तरी या ठिकाणी सत्ता स्थापनेचा तिढा मात्र कायम आहे। परिणामी रायगड जिल्हा परिषदेचा सत्ता संघर्ष सध्या राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरलाय। इथे शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक जागा म्हणजेच 21 जागा जिंकल्यात, पण तरीही ते सत्तेबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आता ते का, तर त्याचं कारण आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची नवी रणनीती। होय, याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या बैठका सुरू आहेत, पण तरीही निर्णय मात्र अजून गुलदस्त्यात आहे, ज्यात 12 मार्चला अध्यक्ष निवडणूक असल्यामुळे आणि फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनानेही आता जोरदार तयारी सुरू केली आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला। दरम्यान 12 मार्चला या निवडणुकीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम असून येत्या 12 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक होणार आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला असून ग्राम विकास विभागाने 20 मार्च पूर्वी पहिली बैठक घेण्याचे आदेश दिलेत। आता या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं खास लक्ष लागलंय, कारण महायुतीतील म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत वादामुळे सत्ता कोणाकडे जाईल हे अजून ठरलेलं नाहीये। या ठिकाणचं संख्याबळ पाहता जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागांपैकी शिंदे गटांच्या शिवसेनेला 21 जागा जिंकता आल्या। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी 16 जागा जिंकल्यात, तर भाजपने 15 जागा मिळवल्यात। दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने 5 आणि काँग्रेसने 2 जागा पटकावल्यात। आता यात तुम्ही बघू शकता महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, म्हणजेच महायुतीकडे 52 जागा आहेत। पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप नेत्यांची रणनीती यात शिंदे सेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची दिसते। विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 सदस्यांना सत्तेत सामावून घेण्याचा मानस व्यक्त केलाय, ज्यामुळे शिंदे गट आता एकाकी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आता यात राजकीय हालचालींना आणखीनच वेग आला जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्यासोबत विधिमंडळात बैठक घेतली। या बैठकीत सत्ता वाटपावर चर्चा झाली, पण अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाहीये असं म्हटलं जात आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना फारसं काही यश आलेलं नाहीये असं दिसतंय। परिणामी महायुतीतील ताणलेले संबंध अधिक वाढवण्याची भीती आहे। परिणामी तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी देखील जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केलाय। तसेच त्यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघात 2029 ची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत थेट शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनाच आव्हान दिले। या घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असता भाजपकडून वैकुंठ रवींद्र पाटील अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे। त्यांची गटनेतेपदी निवड देखील झालेली आहे। एवढाच नाही तर दुसरीकडे तटकरे यांनी युती घोषित करत कमळ आणि घड्याळ एकत्र येणार असा इशारा दिलाय। यामुळे शिंदे सेनेचे भविष्य आता टांगणीला लागलंय। त्यामुळे शिंदे सेना सत्ताधाऱ्यांसोबत जातील की विरोधी बाकावर बसतील असा प्रश्न आता उपस्थित होतोय। याशिवाय 15 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 11 मार्चला विशेष सभा होणार आहे आणि या निवडी जिल्हा परिषदेच्या सभेसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत।
राजकीय जाणकारांच्या मते भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांनी शिवसेनेची साथ नको अशी भूमिका घेतली आहे आणि अध्यक्ष भाजपचाच बसणार असा दावा देखील केला जातोय। त्यामुळे खरंच आता फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे आणि राष्ट्रवादी आणि भाजप रणनीतीमुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।